चला तर मंडळी, माझ्या विहानला ना पनीर खूप आवडतं, पण बाहेरचं पनीर खायला देताना 10 वेळा विचार करावा लागतो. कारण बरेचसे व्हिडिओ आपण नेहमी बघतो की इतकं दूध उत्पादन होतं, त्यामधून इतकं पनीर तयार कसं होतं, ही पावडर मिक्स करतात, हे मिक्स करतात. त्यापेक्षा मी घरच्या घरी पनीर बनवते. तर मी 2 चमचे पाण्यामध्ये 2 चमचे विनेगर घातलं, 1 लिटर फुल क्रीम दूध गरम करायला ठेवलं. दुधाला उकळी आली की गॅस कमी करायचा, थोडं थोडं पाणी आणि विनेगरचं मिश्रण घालायचं, कमी आच ठेवायची गॅसची. काही क्षणांमध्ये पनीर वेगळं आणि हिरवं पाणी वेगळं होतं. लगेच गॅस बंद करायचा, हे पनीर चाळणीवर काढायचं आणि एकदा नळाखाली धुवून घ्यायचं, म्हणजे विनेगरचा वास वगैरे निघून जातं. मी हे फ्लिपकार्टवरनं पनीर मेकर मागवलं होतं, तर त्यामध्ये ते मिश्रण घातलं, वरतून त्याची प्लेट ठेवली आणि वजन ठेवलं. 1-1.5 तास तसंच ठेवून द्यायचं. 1-1.5 तासानंतर पहा, घरच्या घरी अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं स्पॉन्जी मौसूद पनीर तयार होतं, तेही कुठलीही भेसळ न करता. तुम्हाला सुद्धा हे पनीर मेकर घ्यायचं असेल तर कम्युनिटीला मी लिंक दिली आहे, प्रोडक्टमध्येही टॅग करते, नक्की घ्या. मस्त पनीर तयार झालं.